सरकारशिवाय हे कुठे दुसरे औषधं नाही आहेत आणि हे दुसऱ्या प्रकारचं औषध आपण लागलं तर वापरूही शकतो प्रायव्हेटमध्ये. यस, एक महत्वाची माहिती दिली डॉक्टर पुष्कर शिकारखानी यांनी आपल्याला की आज इनहेलरद्वारे किंवा श्वसन संस्थेद्वारे घेण्याचं औषध झॅनामिव्हिर नावाचं जे उपलब्ध आहे ते आपण तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने बाहेर सुद्धा मेडिकलमध्ये घेऊ शकता आणि आज हे उपलब्धही आहे. त्यामुळे जरूर आपण जर आपल्याला गरज असेल तर तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण हे औषध वापरू शकता. पुन्हा एकदा थोडंसं व्याधी प्रतिकारक क्षमतेकडे आपण जाऊया. पंचकर्मांचा उल्लेख आपल्याला डॉक्टरांनी केला, पण त्याच्याबरोबर रसायन चिकित्सा ही एक महत्वाची चिकित्सा होती ज्याची आपण स्लाइड बघूया. आणि सर ह्याच्याविषयी आपल्याला काय सांगता येईल? आयुर्वेदामध्ये ही एक फारच महत्वाची अशी चिकित्सा पद्धती आहे रसायन चिकित्सा. त्यामध्ये आपण टिश्यू इम्युनिटी म्हणजे सगळ्या धातूंची आहेत, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा हे जे धातू सांगितले आहेत त्यांची इम्युनिटी त्यांची प्रतिकार क्षमता वाढवण्याचं काम करतो. आणि त्याचबरोबर इथे स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवलंय की उत्कृष्ट धातूंची निर्मिती करणं आणि त्याचबरोबर जे संस्था आहेत प्राणव संस्था वगैरे त्यांची इम्युनिटी वाढवण्याचे प्रयत्न आपण रसायन चिकित्सेमार्फत करू शकतो. यामध्ये औषधी आणि पंचकर्म या दोन्ही गोष्टी येतात. येस, दिनचर्या आणि ऋतुचर्या ह्या दोन तर पद्धती आहेतच, पण त्याच्या पुढे जाऊन औषधोपचारांची आपण स्लाइड बघूया. कारण ही जी औषध आहेत ही मला वाटतं रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आयुर्वेदातली अत्यंत उत्तम अशी औषध आहेत. काय सांगता येईल सर ह्याच्याबद्दल आपल्याला? ही औषधं जी आहेत ही अत्यंत सेफ असं म्हणता येईल की यामुळे या औषधांमुळे काही तुम्हाला अपाय होणार नाही. तरी सुद्धा तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ही औषधं घ्यावी. त्याच्यामध्ये गुडूची घनवटी हे औषध एक उत्कृष्ट औषध आहे. अमृतारिष्ट हे एक औषध उत्कृष्ट आहे. नंतर सुदर्शन घनवटी किंवा यष्टीमधू या औषधांचा आपण वापर करू शकतो. जी श्वसन संस्थेची जे काही लक्षणं आहेत घसा खोकणं किंवा सर्दी होणं यासाठी उत्कृष्ट प्रकारचं सीतोपलादी चूर्ण हे अत्यंत चांगलं काम करतं. मधामध्ये जर मिळवून ते 4-5 वेळा चाटण केलं त्याचं पावपावचं तर हे सगळी लक्षणं कमी होऊ शकतात. त्याच्यानंतर त्रिभुवन कीर्ती रस हा एक अत्यंत उत्कृष्ट कल्प आहे. लघुमालिनी वसंत आणि त्याच्यानंतर अनेक असे कल्प आहेत जे सुवर्णगठित किंवा ज्याच्यामध्ये सुवर्ण आहे असे. त्यापैकी सुवर्णमालिनी वसंत ही व्याधी प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी एक अत्यंत उत्कृष्ट अशी औषधी आहेत. पण मी पुन्हा सांगतो की तज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानुसारच हे घ्यावं. आपण घेत राहिलो आणि व्याधी वाढला असं नको व्हायला. येस, डॉक्टर पुष्कर मी आता तुमच्याकडे येतोय. हे एक महत्वाची डॉक्टरांनी आपल्याला माहिती दिली की आयुर्वेदात अत्यंत उत्तम औषध आज उपलब्ध आहेत जे आपण अशा प्रकारच्या व्हायरल इन्फेक्शनवरती कंट्रोल करू शकतो, ताबा मिळवू शकतो. मगाशी आपण एक आम्हाला अमूल्य माहिती दिलीत की इनहेलरद्वारे असं हे जे झॅनामिव्हिर नावाचं औषध आहे. आज एकंदरीतच स्वाईन फ्लूसाठी कंट्रोल करायला काय उपाययोजना किंवा काय ट्रीटमेंट आपण प्रोव्हाइड करू शकतो रुग्णांना, काय सांगता येईल? माझं एक तर मत आहे की आज मी तुमचं सगळ्यात मोठं अभिनंदन यासाठी की तुम्ही दोन एक क्षेत्रातले व्यक्ती एकत्र आणलेले आहेत आणि त्याच्यातला जो समन्वय तो तुम्ही दाखवून देताय. हा एक समाजासाठी एक मोठा तुम्ही संदेश दिलेला आहे की हे वेगळ्या वेगळ्या पॅथीमधले जे व्यक्ती आहेत त्यांनी आज एकत्र येऊन हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. आणि ह्याबद्दल आम्ही गेले काही वर्षांपासून काम करतोय. माझे एक सर आहेत डॉक्टर कशाळीकर म्हणून, आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही एकत्र ह्या विषयावर बरंच काम केलं, लिखाणे केले की सगळे असे एकत्र मेडिसिनची ब्रांच ही डेव्हलप झाली पाहिजे आणि सगळ्यातलं चांगलं चांगलं घेऊन त्याचा उपयोग केला पाहिजे. तर त्यामुळे आपण जर त्याचा स्वाईन फ्लूसाठी जर ह्या पद्धतीचा जर उपयोग करायचा असेल तर अगदी आहार विहार तर त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे, पण तोच खूप महत्वाचा आहे. बालपणापासून ताणविरहित जीवन जगणं आणि ते आयुष्यभर जगत राहणं, आपल्या अपेक्षा कमी ठेवणं, आपल्या आवडीनिवडी छंद बाळगणं, गरजा कमी करणं आणि अशा पद्धतीने आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेऊन प्रसन्नपणे जीवन जगणं ह्याच्यानी भरपूर चांगल्या गोष्टी होऊ शकतात आणि मग आपोआपच आपला विहारही चांगला सुधारतो. तर त्यामुळे स्वाईन फ्लू बद्दल मी आज म्हणेन की ज्यांना हा आजार झालेला आहे किंवा त्याची लक्षणं दिसत आहेत त्यांनी घाबरून जाऊ नये. आपापल्या फॅमिली डॉक्टरशी त्यांनी संपर्क साधावा. फॅमिली डॉक्टर्स नाही मला सांगणं आहे की त्यांनीही जे काही गोंधळ चाललाय किंवा सरकार जे काही थोडंसं वागतंय त्याच्याबद्दल ते मनाला लावून न घेता तुम्ही आपापल्या पद्धतीने आपल्या पेशंटची ट्रीटमेंट करत राहावी. म्हणजे त्यांना तिथून आम्ही ट्रीटमेंट करत नाही, तुम्ही ह्या रुग्णालयात जा त्या रुग्णालयात जा असं करू नये. कारण पेशंटना शेवटी दिलासा हवा असतो, एक प्रेमाची थाप हवी असते पाठीवर की तुम्ही बरे होणार. एवढं जरी 2 शब्द जरी बोलल्यानंतर पेशंट 50% बरा झालेला असतो. त्यामुळे अशा पेशंटला गोंधळवून टाकू नये की नाही आमच्याकडे ट्रीटमेंट होत नाही, तुम्ही इथे करा तिथे करा असं नाही येते. आणि सगळ्यांनी एकत्र हातात हात घालून जर ह्या प्रकारे ट्रीटमेंट जर आपण केली तर आपण हा साथीवर नक्की लवकरात लवकर नियंत्रण मिळवू शकू.
येस डॉक्टर पुष्कर, मला वाटतं ही खरोखर एक अमूल्य गोष्ट आहे आपण जी सांगितलीत की सहकार्याने एकमेकांच्या हे केलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे सर्वप्रथम आपण सांगितलं की ह्या सर्व ज्या मेडिसिनच्या ब्रँचेस आहेत, आयुर्वेद आहे किंवा आपलं जे मॉडर्न मेडिसिन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः तज्ज्ञ आहात, तर ह्यांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे आणि तुम्ही गेले काही वर्षांपासून करत आहात काम. ही मला वाटतं एक खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे. त्याबद्दल निश्चितच तुमचं अभिनंदन ह्याच्यासाठी. आणि सर, डॉक्टर प्रशांत सावंत, जाता जाता आपल्याला काय प्रेक्षकांना सल्ला द्यायला आवडेल? आतापर्यंत आपण जे चर्चा, जे डॉक्टर पुष्करांनी सांगितलं, पुष्कर सरांनी सांगितलं, त्याबद्दल मला खरंच त्यांचे धन्यवाद द्यावेसे वाटतात. की रुग्ण प्रथम, रुग्ण सेंट्रिक किंवा रुग्ण प्रथम असं समोर ठेवूनच की त्याला आपल्याला बरं करायचंय असं ठरवून पॅथीमधला जो भेदभाव आहे तो न बाळगता रुग्णाला कसं बरं करता येईल ह्याच्यावरतीच आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. आणि त्यामुळे निश्चितच सगळ्यांचा फायदा होईल. एक स्लाइड मी तुम्हाला दाखवू इच्छितो इथे, की आपण नेहमी आपण वापरतो, हे जर करून बघायला काही हरकत नाही. जर धूपन म्हणजे आपण जे धूप करतो त्याच्यामध्ये ओवा, गुग्गुळ, अगरू, वाळा, विडंग, जटामांसी इत्यादींचं जर धूपन केलं घरामध्ये, तर हे जे काही बॅक्टेरियाज किंवा व्हायरसेस जे काही वातावरणामध्ये आहेत ते नष्ट व्हायला नक्कीच मदत होते. त्याच्यानंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नस्य, अणुतेलाचं नस्य किंवा तुपाचं बोट लावणं, ह्यानी जर हे वातावरणातनं जे पसरणारे व्याधी आहेत ते आपण रोखू शकतो. आणि परत मगाशी आपण डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे घशाचे जे खवखवणं वगैरे हे जे लक्षणं आहेत त्याच्यासाठी यष्टीमधू, वेलची, जटामांसी, हळद किंवा खदीर इत्यादीने उकळलेलं, म्हणजे जसं आपण चहा उकळतो तसं एक चमचा ते टाकलं, कोणतंही एखादं वनस्पती, आणि ते उकळून जर त्या पाण्याने गुळण्या केल्या तर ही घसा खवखवणं किंवा ऊर्ध्वजत्रू म्हणतो आपण त्याला, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकची जी काही लक्षणं आहेत ती निश्चितपणे कमी करता येतात. आणखीन एक सांगावं असं वाटतं की कृपया मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करू नयेत, असं आयुर्वेदाचं मत आहे. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या न करता आपण यष्टीमधू किंवा ही जी बाकीची औषधं सांगितली त्यांनी गुळण्या करावात. त्याच्यानंतर पाणी शुद्ध करण्यासाठी, हे तर आपण झालं की हवेमार्फत पसरणारे व्याधी आहेत, पण जलामार्फत आता पावसाळ्यामध्ये जे व्याधी पसरू शकतात त्याच्यासाठी पाणी शुद्ध करणं, आणि ते नुसतं न उकळवता जर त्याच्यामध्ये कडुनिंब, थोडंसं मंजिष्ठा, वाळा, तुळस इत्यादी ही जी औषधं सांगितलेली आहेत, वनस्पती आहेत, ते थोड्याशा जरी टाकल्या, एक चिमूटभर जरी टाकल्या आणि त्यांनी जर पाणी उकळलं आणि ते जर घेतलं शुद्ध पाणी, तर पाण्यामार्फत पसरणाऱ्या व्याधी कमी होऊ शकतात किंवा त्याला आपण अटकाव करू शकतो. आणि मला वाटतं ही एक महत्वाची गोष्ट होती जी डॉक्टरांनी आपल्याला सांगितली. एक हे साधे साधे उपचार आपण घरीही करू शकता किंवा या उपाययोजना आपण घरी राबवू शकता आणि केवळ स्वाईन फ्लू नव्हे तर इतरही साथीचे रोग आपण आज टाळू शकतो. आपला आजचा कार्यक्रम खूप रंगलाय, पण वेळोवेळी ठिकाणी थांबावं लागतंय. आमचा आजचा कार्यक्रम तुम्हा प्रेक्षकांना कसा वाटला ते तुम्ही आम्हाला पत्ररूपाने जरूर कळवा. पुढील पत्त्यावरती संपर्कासाठी पत्ता आहे निर्माती, मेडिकेअर ऑनलाईन, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आजचा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार. पण सगळ्यात महत्वाचे आज आमचे दोन्ही डॉक्टर पुष्कर शिकारखाने खास परिश्रम घेऊन आलात आणि डॉक्टर प्रशांत सावंत आपणही कार्यक्रमात येण्याचे कष्ट घेतलेत आणि एक अमूल्य मार्गदर्शन केलं. मला खरोखर आजच्या कार्यक्रमाबद्दल विशेष करून सांगावंसं वाटतं की हा एक युनिक कार्यक्रम होता की आयुर्वेद आणि मॉडर्न मेडिसिनचा संगम झालेला, आणि एक हा चांगला कार्यक्रम, ह्या चांगल्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. तुमचे जास्त आभार त्यासाठी. धन्यवाद. थँक्यू.